मंडळी नमस्कार, मी संदीप कारंडे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर हा एक तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। कालवडे गावातील या बिरोबा मंदिरापासून चिलाई मंदिरापर्यंत जी आता ही मिरवणूक निघालेली आहे त्याला आपण परडीचा कार्यक्रम बोलला जातो। आपण बोलू शकतो परडीचा कार्यक्रम म्हणून, आणि काकणाचा कार्यक्रम, जेणेकरून नवीन जे देवरशी असतात त्यांना आज काकण घालण्याचा कार्यक्रम असतो, जेणेकरून ते इथून पुढं त्यांची गादी चालवतील असा हा कार्यक्रम असतो। तर आपण आता बिरोबा मंदिरामध्ये आहे, बिरदेव विठ्ठल या मंदिरामध्ये। आता इथून आपण ही परडी घेऊन आता कालवड्यात गावात आज चिलाई देवीच्या विहिरीमध्ये परडी सोडण्यासाठी जात आहोत। तर हा माझ्यासाठी देखील हा नवीन व्हिडिओ आहे व तुमच्यासाठी देखील हा नवीन व्हिडिओ असू शकतो। तर हा संपूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर कार्यक्रम कशा प्रकारे होता, कसा आहे हे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। आणि अजून जर माहिती तुम्हाला हवी असेल तर कालवडे गावातील तुम्ही पाहुणे ब्रदर्स व मोठे ब्रदर्स यांना तुम्ही विचारू शकता, अजून तुम्हाला माहिती मिळेल। चला आपण पाहूया संपूर्ण व्हिडिओ पुढील प्रमाणे। धन्यवाद।
लागतंय ना. तर मंडळी, अतिशय छान कार्यक्रम चालू आहे. अजून कार्यक्रम बाकी आहे. अजून आपण हा पुढे कार्यक्रम पाहू शकता. व चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून गावात येणारे अजून काही नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.
तर मंडळी, जो कार्यक्रम आता चाललेला आहे त्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहे. हा परडी सोडणे किंवा काकण बांधणे हा कार्यक्रम काय आहे हे सविस्तर आपण जाणकार माणसांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहे. तर बघूया आपण. नमस्कार. नमस्कार. तर आम्हाला ह्या कार्यक्रमासंदर्भात थोडक्यात आम्हाला माहिती हवी आहे, तर द्या. काय देवाच्या जो देवऋषी असतो, तो देवऋषी ज्यावेळी त्याच्या अंगात वारं येतं त्यानंतर जोपर्यंत त्याच्या हातात काकद म्हणजे मकापूरचे कोण तुमचे म्हणायचं दैव, हां, त्या दैवांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पाडला जातो. आणि जोपर्यंत ते काकण गाठलं जात नाही किंवा परडी सोडली जात नाही तोपर्यंत तो देवऋषी अधिकृत होत नाही. ज्यावेळी हा कार्यक्रम पार पाडला जातो त्या आमचं कालवडे गावचं दैव मलकापूर आहे. तर मलकापूरच्या दैवाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडला जातो. त्यांच्या हस्ते त्या देवऋषीच्या हातामध्ये काकण बांधलं जातं आणि रितसर आपल्या ह्याच्यामध्ये परडी सोडण्याचा कार्यक्रम होतो. आणि त्याचवेळी तो देवऋषी अधिकृत होतो असं आपल्या सुधारित भाषेत म्हटलं पाहिजे. त्याला जो काय बोलण्याचा अधिकार किंवा काय सांगण्याचा किंवा जाणण्याचा अधिकार आहे तो त्याच्यानंतरच त्याला मिळत असतो. तर मंडळी, हा असा होता कार्यक्रम. जसा आहे तसा तुमच्यापर्यंत पोचवण्याचा जो रोल आहे तो मी केलेला आहे. तुम्ही अधिक माहिती गावातून तुम्ही घेऊ शकता, कारण हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा कार्यक्रम प्रयत्न केलेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या. धन्यवाद.